जी प्रॅक्टिस सुरू आहे शिंगणवाडी ती प्रॅक्टिस थोडीशी थांबली तरी चालेल. मागे जा, मागे व्यासपीठाच्या मागे खाली आहे जागा, तिथे प्रॅक्टिस करा. अजय आणि कोणतो अजय आणि त्याच्या जोडीला पॅडी हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. तमाम प्रेक्षकांचं सहर्षाचं स्वागत, खेळाडूंचं सहर्षाचं स्वागत. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोहली आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 हे भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. पर्व क्रमांक पहिलं एक चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय आणि या स्पर्धेतला तिसरा सामना गोलंदाजीसाठी आला. गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये राजेश पॉवर प्लेचं पहिले षटक. सामन्याचा आता संकेत येतोय स्टार्ट टू द गेम. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. ऑफ साईडला पहा, अगदी अम्ब्रेला फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहिलाच बॉल इनफिल्डच्या भरून तुम्ही किती क्षेत्ररक्षक लावा हा सांगणारा फटका पॅडीचा. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारानं खातं उघडलं पॅडीनं आणि या चौकाराने संघाचा श्री गणेशा झालाय. टीमची धावसंख्येला सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 4. भरपूर शॉट ऑफ लेंथ होता बॉल, भरपूर शॉट ठेवला होता राजेशनं. त्यामुळे पॅडीला रूम भेटला, बॅकफुटला गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या भरून हा फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्ले चांगला फोडता आला पाहिजे आणि तसाच प्रयत्न आता पॅडी करतो या मॅच मध्ये. दुसरा तसाच फटका, पहिल्या फटक्याची अगदी झेरॉक्स कॉपी. बॉल सीमारेषा पलीकडे. तुम्ही ऍक्शन रिप्ले पहिल्या बॉलचा पहा, तसाच फटका मारलाय. तसाच पोझिशन, तीच पोझिशन होती पॅडीची. बॅकफुटला जात असताना इनफिल्डच्याच भरून केलाय. लगातार दुसऱ्या फुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, पण स्वतःवरती नाराज आहे पॅडी. कारण त्याला माहिती आहे असंच फटका मी अगोदर 2 फटके तसेच मारले होते इनफिल्डच्या भरून, परंतु टायमिंग जुळलं नाहीये पॅडीचं. बॅटन खूप चांगला डिसिजन. प्रसाद राधाक्ष यांचा पहा किती कटाक्षपणा होता, किती तीक्ष्ण नजर होते. म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं पंचांना अगदी तीक्ष्ण नजर असते. घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिखट कान असतात पंचांचे असं म्हणतात. आणि तेच उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. विकेट किपरने यष्ट्या उडवायच्या अगोदर प्रसाद राधेशची काय नजर होती, अगदी घारीसारखी नजर. आणि आम्हाला पण इथून समजलं होतं, परंतु पंचांच्या निर्णयाला सलाम आहे. खूप चांगली पंचांची भूमिका. शिवराम भोते, रुपेश सावंत सर असतील, प्रसाद राजाध्यक्ष, त्यानंतर धनंजय कोळी आमचे मित्र, त्याचबरोबर शशी साटम यांनी आज एक ब्रँड बनवलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पंचांच्या भूमिकेत. लिप केला बॉलला आणि तो विक्रम आता बॉलच्या खाली. पॅडीला जावं लागेल. फटका तर चांगला होता, परंतु एक्झिक्युशन झालं नाहीये फटक्याचं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा पाठवता आला नाहीये. खूप चांगला झेल टिपला विक्रमनं. फलंदाज पॅडी बाद. टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड होती 10 रन. 5 बॉलचा खेळ संपलाय. सुरुवात चांगली झाली होती पॅडीच्या माध्यमातून. आणि खरोखरच पंच हे सरपंच असतात प्रत्येक स्पर्धेचे, कारण त्यांच्यावर फुल अधिकार असतो. अंतिम पंच जे काम करतात सोपं नाहीये मित्रांनो. आपल्याला वाटते आपण इथून आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून बोलतोय, ठीक आहे, आम्हाला आराम आहे, खेळाडूंना सुद्धा आराम आहे, परंतु पंचांना उभं राहणं, स्टान्स देणं आणि त्यानंतर मात्र अगदी प्रत्येक बॉलवरती नजर टाकणं हे सोपं नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पारती लागला. बघूया आता पंच काय सिग्नल देतात. यस, बॅटला ब्रेक झाला असं मत आहे पंचांचं. त्यामुळे फलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल मारुतीच्या. आणि या सिंगल आता धाव फलकावरती ओव्हर नंबर 1 ची समाप्ती होत असताना टीमची धावसंख्या 11 ला 1.
पंचांचं जोखीमीचं काम असतं. म्हणूनच मित्रांनो शशी साटमला दोन तीन वर्षापूर्वी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं. हे एवढे पुरस्कार मिळवणं सोपं नाही आहे. हे सर्व पंच आहेत खूप चांगली पंचांची भूमिका पार पडतात. ही स्पर्धाच नाही मित्रांनो, या स्पर्धेच्या पेक्षा कितीतरी मोठ्या स्पर्धा या पंचांना कव्हर केलेल्या आहेत. शिवराम मोहिते सर अगदी वयाने किती बुजुर्ग आहेत, परंतु मैदानामध्ये उभं राहणं एवढ्या उन्हात तानामध्ये हे सोपं नाही आहे. फुलरलेनचा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. अगदी बॉलरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. लॉंग ऑफचा शतरक्षक थोडीशी पंगलिंग करतोय. लगेच 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत मारुतीनं. 2 धावा इथे मिळतात आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. तिथे विकेट गमावली पॅडीची. गोलंदाज तयार आनंदा ओव्हर नंबर 2 मध्ये. ओहो इथे क्लिक केला बॉलला. डीप मध्ये विक्रम आगे स्क्वेअर ऑफ द विकेट. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते मारुतीला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर म्हणून ती 14. ओहो बॅकफुटला जाऊन पुल केलाय. ओ बॉल काढला राजेशनं. व्हॉट कॅच. काय सेलिब्रेशन होतं राजेशनं. झेल सोडल्यानंतर असं वाटतं की राजेशने राग काढला. अगदी बॉल जमिनीवरती आपटला. हे सेलिब्रेशन असं एक्साइटमेंट असतं रे मित्रांनो. यात काही रागाराग नाही आहे. कारण एखादी मोठी विकेट आपल्या टीमसाठी प्राप्त होत आणि आपल्याकडून ती आपल्या कष्टाने प्राप्त होत असेल तर हे एक्साइटमेंट होणं स्वाभाविकच आहे. खूप चांगला झेल राजेशने टिपला मिड विकेटच्या दरम्यान. अजयचा जवळ षटकार होता. मुंबईच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर राजेशने उडी मारून बॉल काढला एका हाताने. व्हॉट अ कॅच. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट मॅग्निफिशंट कॅच. महेश आला त्या बॅटिंग साठी. सुरुवात चांगली भेटली होती आचरेवाडी टीमला. त्यानंतर मात्र जी पॅडीची विकेट आणि तिथून मात्र आता विकेटच्या गलती जशी एखाद्या प्रयोगशाळेमध्ये वायू गलती होते तशी आता गलती लागलेली आहे आचरेवाडी टीमला. 14 रन 2 विकेटचं नुकसान. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. इथे मिड ऑफला थोडीशी फॉर्मलिंग झालेली आहे. मिसफिल्डिंग झाली आणि ते 2 धावा. या चुका थोड्याशा थांबवाव्या लागतील वरेकरवाडी या टीमला. या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 16 रन 16. ओहो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न वेगाने बीट केला. महेशला बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजी चांगली होते आनंदाची. अगदी मेरिट वरती गोलंदाजी केली जाते. फलंदाजाच्या स्टान्स वरती मोमेंट वरती बॉलची पिचिंग तुम्ही पाहताय. आनंदाचं कौतुक व्हायला पाहिजे. कारण सेकंड ओव्हर मध्ये जास्त त्याने धावा खर्च केल्या नाहीयेत. मोठी फटकी खेळू दिली नाहीयेत. एक विकेट त्याने प्राप्त केलाय. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न ड्राईव्ह तर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. लगातार 2 चेंडू डाव टाकल्यात गोलंदाज आनंदानं आणि या डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकामध्ये धावा आहेत 16. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 5. चांगली गोलंदाजी आनंदाची. 1 विकेट त्याने घेतलाय. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 16. वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना शेवटचं षटक टाकण्यासाठी आता मोहन आला बॉलिंग मार्क वरती.
2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 16 धावा आचरेवाडी टीम. फुलटॉस बॉल ऑन साइडला कॅच हिटचा कॉल आहे, परंतु विक्रमच्या पुढ्यात बॉल पडलाय. तोपर्यंत 2 धावे ते मिळताना दिसतात नाही. फलंदाज बाद होईल. अंपायरची बोट आता आकाशाकडे गेली म्हणजे आउट होतो रनआउटच्या रूपानं. फलंदाज मारुती बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3 लागतोय वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 17. नवीन फलंदाज शुभम आला बॅटिंग साठी. टीमची धावसंख्या 17. मोहन अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. ओहो, इथे अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर थोडासा चेंडू टाकला होता मोहननं. अगदी फलंदाजाला फॉलो केलं होतं मोहननं. खूप चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची होती समाप्ती. बीट केलं दुसऱ्या बॉलवरती फलंदाज शुभमला. टीमची धावसंख्या 17. 17ला 3. आचरेवाडी टीम बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये ओव्हर पिच बॉल. इथेही चांगली गोलंदाजी. विकेट करण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसला. फुटवर्क नाहीये या फलंदाज शुभमचा. दोन्ही बॉल आपण पाहिले शुभमचे फटके मारत असताना तर कुठल्याही फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला. बॉल पर्यंत जाता आलं नाहीये. मग मगाशी उल्लेख केला बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये. बॉलच्या लाईन पर्यंत तुम्हाला जावं लागेल फटका खेळण्यासाठी. ओहो, मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर शॉट. एक्स्ट्रा कव्हरचा आता मागे रिटर्न जाऊन कॅच पकडलाय विनायक नाणी. खूप चांगला झेल पकडत असताना शुभम आउट. पुढील होणारा सामना बहादूर शाह स्पोर्ट्स मनव व जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे या इनिंग ब्रेक मध्ये आपल्या दोन्ही संघाचा टॉस घेतला जाईल. चला, राजू अप्पा हिनुगले यांना मी आमंत्रित करतो. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. कराडमधील एक दर्जेदार खेळाडू राजेंद्र हिनुगले अप्पा यांचं सहर्ष स्वागत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे. यावेळेस ऑन साइडला खेळला. डीप मध्ये विक्रम फेकी करेल तोपर्यंत 2 धावा ते मिळताना दिसतात. 1 रन शॉट आहे असं अंपायर पहा सिग्नल देतात. ही पंचांची पहा किती तीक्ष्ण नजर आहे. रवी महाराज भोगले यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुजित 18 झालं धावा. शेवटचा 1 बॉल शिल्लक. ओहो, पुढे सरसाबत मारण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपत असताना वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी या टीमनं धाबा बनवले. 3 गडी बाद 18 धाबा आणि 19 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. भैरवनाथ 11 वरेकरवाडी या टीमच्या समोर 19 to win. चला, टॉस साठी बहादूर शाह स्पोर्ट्स मनव टीमचा कॅप्टन आणि जर्मन स्पोर्ट्स सिंगणवाडी राजेंद्र अप्पा हिनुगले यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पुढील मॅचचा टॉस राजेंद्र अप्पा हिनुगले यांच्या हस्ते होईल. बहादूर शाह स्पोर्ट्स मनव विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. ब गटातील पहिला सामना बहादूर शाह स्पोर्ट्स मनव आणि जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी.
चला दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉसचा बॉक्स टॉस का बॉस या स्टेजवरती हजर राहायचा आहे. जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडीचे कर्णधार सूरज शिंगण, बहादूरशाह स्पोर्ट मनोर. बहादूरशाह स्पोर्ट्स मनोर कर्णधार विनंती आहे स्टेजशी संपर्क साधा. बहादूरशाह मनोर. रघुनाथ दादा चला टॉस का बॉस मंचाशी संपर्क साधायचा आहे. बहादूर स्पोर्ट्स मनोर आणि जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळा आयोजित श्री ज्योतिर्लिंग चषक 2025 भव्य असे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेसाठी सर दानशूर व्यक्तींचे खूप खूप आभार. प्रथम पारितोषिक श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळे, द्वितीय पारितोषिक माननीय आनंदा शिंगण साहेब व कैलासवासी लक्ष्मण मारुती जाधव यांच्या स्मरणार्थ वरेकरवाडी आपले फलंदाज पाठवा. आनंदा शिंगण साहेब व कैलासवासी लक्ष्मण मारुती जाधव यांच्या स्मरणार्थ माननीय अभिजित जाधव साहेब यांच्याकडून द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक कैलासवासी आरू विठ्ठल शिंगण यांच्या स्मरणार्थ माननीय अमोल गायकवाड यांच्याकडून, तसेच चतुर्थ पारितोषिक माननीय निवास बबन मोरे बहादूर शाह मनोर. आपला टीमसाठी शेवटचा कॉल आहे. टॉस का बॉल सर्व कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेतला जाईल. सर्व कर्णधारांना विनंती आहे. चला इनिंगला सुरुवात करूया. वरेकरवाडी वर्सेस आचरेवाडी, दत्ताना स्पोर्ट्स आचरेवाडी. फलंदाजीसाठी आनंदा आणि गणेश, गोलंदाज अजय. चला सुरुवात करून द्या इनिंग्स. चला 19 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि पहिल्याच ओव्हरला सुरुवात होते अजयकडून. परफेक्ट यॉर्कर भातीला लवकर खाली आणि लागणे बचावात्मक तंत्र इथे विकसित करायचं असताना फलंदाज आनंदा. खूप चांगला यॉर्कर, इथे धाव आली नाहीये. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती अजयचा. 19 करायचे आहेत या मॅच मध्ये. मगाशी 17 धावा डिपेंड केल्या आचरेवाडी टीमनं. बॅकफुटला जाऊन थोडासा पीस केलाय. बॅकफुट पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता धावतोय. बघूया अंपायरचा काय सिग्नल येईल. एकच धाव. बरं त्यांना घोषणकी क्षेत्रामध्ये काप तिथे एक बांबू लावलेला आहे. त्या बांबूला आपण भगवा फडका लावला. त्याच्या आतमधून गेला तर चौकार होईल. दोन्ही बाजूला एकच धाव मिळते. आनंदाच्या खात्यामध्ये जाईल आणि या सिंगल नंतर संघाचा श्री गणेशा 19चा टार्गेट आहे ना. 19 धावांचं लक्ष आहे. तिसरा बॉल अजयचा. फुलारलेनचा कॅचचा कॉल आहे. रिले कॅच, रिले कॅच पकडलेला आहे. खूप चांगला झेल आणि इथे फलंदाज होईल आता बाद. आनंदाला वाटतं जावं लागेल. आनंद आता थोडीशी पलटणी करतोय की हा बॉल कमरेच्या वरती आहे की नाही हे सांगतोय पंचांना. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याकडे आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आपण आजच्या दिवसातील पहिला सन्मान घेऊया. या कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष वन मॅन आर्मी सचिन देसाई, सचिन देसाई यांचा सत्कार रघुनाथ दादा यांच्या हस्ते आपण करूया. सचिन दादा. चला पहिल्या विकेटचं पतन झालं. खूप चांगला झेल टिपला. रिले कॅच. अगदी फुलटोस बॉल होता.
आनंदाला एक्झिक्यूट करता लागेल. इनफिल्डच्या भरून आनंदाने प्रयत्न केला होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये आणि तिथे खूप चांगला झेल टिपला. पहिल्या विकेटचा पतन. आता दुसरा फलंदाज नवीन आलेला फलंदाज विक्रम याने पहिल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली. 19 धावांचं लक्ष आहे. धावफलकावरती धावा आहेत फक्त 1. ओहो कॅशिटचा कॉल आहे. खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण आहे. खूप चांगला झेल टिपला तिथे आणि फलंदाज विक्रम आता 0 वरती बाद. गोल्डन डकचा शिकार. पुढील सत्कार राजेंद्र पाहुणकुले एक स्टार क्रिकेटर यांचा सत्कार घेतील आपल्या कराध्यक्षांचे अध्यक्ष सचिन देसाई साहेब. नवीन फलंदाज किशोर आला. विक्रम 0 वरती बाद. आता कमबॅक होईल. आता थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय वेताल स्पोर्ट्स आचरेवाडी टीम. पहिल्या मॅच मध्ये 17 धावा डिपेंड केल्या. 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये 19 धावा डिपेंड करण्यासाठी उतरला आणि 2 धक्के दिलेत. आता ऑन हॅट्रिक आहे. अजय या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेईल का हे आपल्याला बघायचं आहे. नवीन फलंदाज तुम्ही पाहता किशोरला. थंड पाणी त्याला सांगा 5 त्याला म्हणजे 5 थंड ऑन हॅट्रिक बॉल अजय. ओहो इतिफाक प्रचंड वेगाने बॉल टाकला होता. सॉफ्ट हँडने फक्त ड्राईव्ह केलाय. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये किशोरचा. त्यामुळे डेड बॉल. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्ले फोडता आला नाहीये आतापर्यंत वरेकरवाडी या टीमला. सर तसं बघायला गेलं तर आचरेकरवाडीची गोलंदाजी खूप उत्कृष्ट आहे. त्यांनी मागाशी 17 रन डिपेंड केलेत. मला वाटतं ह्या रन पण डिपेंड करायला ते खूप प्रयत्न करतील. तुम्हाला काय वाटतं सर? हो तसाच प्रयत्न सुरू आहे कारण 2 धक्के दिले पाहिजे ऑलरेडी. त्यामुळे दबाव टाकलाय. दबाव स्पष्ट जाणवतोय. नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथेही डॉट बॉल आला म्हणजे आचरेवाडीचं पहिलं षटक त्यांच्याहीच नावावरती राहिलं. फक्त 1 रन खर्च केली अजयने आणि 2 धावा 2 विकेट त्याने कंप्लीट केलं. 1 बॉलिंग अप्रतिम बॉलिंग केलेली आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या 18. आता मॅच बनलेली आहे आचरेवाडी या टीम साठी. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. चला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोण आयोजित ज्योतिर्लिंग चषक 2025 या स्पर्धेसाठी जे मान्यवर उपस्थित आहेत तसेच त्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली त्यांचे सहर्ष स्वागत. उत्कृष्ट फलंदाज श्रीमती वंदना भीमराव शिंगारे यांच्या स्मरणार्थ माननीय दीपक भीमराव शिंगारे फौजी यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज माननीय ओंकार उत्तम चव्हाण विघ्नार्थ पियुष ट्रॅव्हल्स. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक माननीय अयूब शेख फौजी यांच्याकडून. सर्व स्पॉन्सरचे खूप खूप आभार. पुढील गोलंदाज सतीश. बघूया आचरेकरवाडी वर्सेस वरेकरवाडी कोण ठरतोय वरचढ. काय गोलंदाजी होते सतीश यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट असे गोलंदाजीचा मुजाहिरा करतोय टीम आचरेवाडी. फलंदाज बाद. फटका तर चांगला होता गणेशचा. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावर परंतु जजमेंट चांगलं होतं. अजयने खूप चांगला झेल टिपला होता अगदी सीमारेषेच्या लगत आणि विकेटचं होतं पतन. मालिकेवरी यांच्यासाठी जयमन स्पोर्ट्स शिंगणवाडी. तिसरे सौजन्य माननीय रोहित देशमुख रियांशी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. चेंडू सौजन्य संदीप यशवंत गायकवाड यांच्या स्मरणार्थ माननीय सुचित आरुष शिंगण यांच्याकडून. गोलंदाज तयार. आता 11 बॉल मध्ये अजूनही 18 करायचे आहेत. ओहो आणखीन एक कॅचिटचा कॉल आहे. ओहो अजयला आता हुलकावणी दिलेले आहे चेंडूने आणि बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय.
सागरच्या बॅटमधून षटकार षटकार षटकार. अजूनही मॅच संपली नाहीये असं सांगणारा फटका सागरचा. आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 7 म्हणजे अजूनही धावा करायच्या 12. किती बॉल? ओहो स्वीप करण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. एक धाव ते पूर्ण केलेली आहे. अंपायर सिग्नल करतात लेग बायचा. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते 8 म्हणजे आता 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. एका षटकारानं किती फरक पडतो पहा. सागरनं लगावलेला षटकार अजयनं चांगला प्रयत्न केला होता परंतु असं होत नाहीये. क्रिकेटमध्ये असं चालत सुद्धा नाहीये कारण बराच उंच होता अजयच्या चेंडू. आणखीन एक चांगला फटका कॅच हिटचा कॉल आहे परंतु आता मात्र अजयनं तर झेल टिपलाय परंतु तो सीमारेषेच्या बाहेरच गेलाय. उत्कृष्ट असा फटका अजयच्या बॅटमधून. षटकार. किशोरच्या बॅटमधून उत्कृष्ट असा फटका पाहायला भेटला आपल्याला 6 धावांसाठी. आता किशोर सुद्धा रंगरूप दाखवायला लागायला लागलेला आहे. मगाशी सागरच्या बॅटमधून सिक्सर पाहिला आता किशोरच्या बॅटमधून सिक्सर. आणि आता सामना क्लिअर होत चाललाय. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 5. तरी सुद्धा मॅच संपली नाही आचरेवाडी टीमला. विकेट जर आली इथून तरी कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. बॅकफूटला जाऊन कट केला बॉल. पॉइंटच्या दरम्यान बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये तिथे 1 रन मिळेल किशोरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर मध्ये 13 आहेत 15 म्हणजे फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 4 रन हे समीकरण या मॅच मध्ये. सात चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सतीश थोडासा महागडा ठरलाय. ओव्हर पिच बॉल त्याने टाकले तिथे 2 षटकार लगवले. बॅकफूटला जाऊन क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी जातील का नाहीये. प्रयत्नच केला नाहीये. 1 धाव षटक संपतोय. 6 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा डिपेंड होतील का किंवा 3 धावांचा पाठलाग लवकर संपवत हे दोन्ही सलामीवीर आता बाहेर जातील का हे 2 प्रश्न आता भेडसावतात प्रेक्षकांना. 6 बॉल 3 तरीही मॅच बनवू शकते. इथून जरी विकेट झाली. टीम गणेशवाडी आपण इकडे प्रॅक्टिस करू नये. टीम गणेशवाडी 6 बॉल 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एक गोलंदाज कोण आहे? XYZ टाका नाव. नाही बॉलर कोण आहे? शुभम समीर आला. समीर एक हवा का झोका. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता समीरनं. ओहो कॅचिटचा कॉल आहे. ओ संपला आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे. हा विजय चौकार होतो किशोरच्या बॅटमधून. आणि हा सामना मात्र 5 चेंडू राखून जिंकलाय टीम भैरव दिलोबन वैरेकरवाडी या टीमनं. वेल प्लेड अभिनंदन टीम. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि बहादूरशाह स्पोर्ट्स मनव या टीमनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कॉमेंट्री बॉक्स मध्ये राजेंद्र हेनुगले आप्पा यांचा आवाज.